तर याच्या आधी आपण कालच्या लेक्चरला, जे काल लेक्चर झालं त्या लेक्चरला आपण हृदयाच्या आपण काल WBC व्हाईट RBC त्यानंतर ब्लड कोॲग्युलेशन वगैरे ह्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. याच्या आधीचा कालच्या लेक्चरला आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यानंतर जे हार्ट वाल आहेत इपिकार्डियम, पेरिकार्डियम आणि मायोकार्डियम, त्यानंतर पेरिकार्डियल फ्लुइड. ओके, तर इपिकार्डियम मध्ये कोणता टिश्यू आहे तर स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू आहे. त्याचं फंक्शन प्रोटेक्शन. इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आहे आणि दोघांचं प्रोटेक्शन सेम आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो मसल आहे, द मसल इज between the two tissue, that is the myocardium, it is a middle tissue. You know the heart wall is in the previous year we discuss about the myocardium or the myogenic muscles or cardiac tissue, just discuss about it. And the cardiac tissue, you know that the contraction and relaxation is totally depends upon the that cardiac tissue. So the myocardium, it is a middle thick layer and it is made up from cardiac muscles, which is, you know that it is useful for contraction and relaxation, means the pumping action of heart is totally depend upon the myocardium. ओके, याच्यावरती मायोकार्डियम आहे, त्याचं आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं. तर टुडे वी डिस्कस अबाउट द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. यू नो द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये जर पाहिलं तर यू नो द हार्ट इज मेड अप फ्रॉम द 4 चेंबर. किती चेंबरचा हार्ट आहे तर 4 चेंबरचा हार्ट आहे सर्वसाधारणपणे. 4 त्यामध्ये चेंबर्स आहेत. सो 2 चेंबर इज कॉल्ड सुपेरियर चेंबर अँड 2 चेंबर इज कॉल्ड इन्फेरियर चेंबर. सो यू नो दॅट the 2 chambers like atrium, means right atrium and left atrium, both the atrium is receiving the blood, means the 2 chambers are for receiving the blood, and 2 chamber like a right ventricle and left ventricle are actually the discharge chamber. म्हणजे त्यातून रक्त काय केलं जातं, डिस्चार्ज केलं जातं. you know that right ventricle is discharger blood or transport to the blood to the lungs, and left ventricle is passing the blood toward the body. Means these are means 2 is just 2 right atrium and left atrium, the both are the receiving chamber and 2 chambers are distributing chambers. So this is all about the structure, 4 chamber structure. जनरल स्ट्रक्चर आपण जर बघितलं याच्यामध्ये अजून तुम्हाला काय दिसतंय, याच्यामध्ये द सुपेरियर वेना केव्हा आहे आणि इन्फेरियर वेना केव्हा या ठिकाणी थोडीशी दिसते आहे. ते आर ऑल्सो रिसीव द ब्लड टुवर्ड द राईट एट्रियम. या ठिकाणी तुम्हाला सिस्टेमिक एरोटा दिसतंय. या सिस्टेमिक एरोटा मधून ब्लड कुठं जात आहे, सगळ्या बॉडीकडे जाते. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत, परंतु ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न कसेही फिरवून विचारले तरी आपल्याला कन्सेप्ट मात्र काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. याच्यासाठी हे मी तुम्हाला दुसऱ्यांदा पुन्हा ती स्लाइड दाखवतोय. राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. अगदी सहज सोपं आहे. आता त्यानंतरचा महत्वाचा पार्ट आहे म्हणजे coronary sulci or the grooves. Means you know that the externally transverse groove is present between the atria आणि ventricle. atria आणि ventricle, आता तुम्हाला माहिती आहे atria वरच्या बाजूला आहे, ventricle खालच्या बाजूला आहे. So the atria and ventricles are divided by this coronary sulcus or it is called atrioventricular groove. म्हणजे काय, ह्या ज्या atria आहेत दोन आणि ह्या ज्या खालच्या ventricles आहेत ज्या कशाने डिवाइड केल्या त्याचं नाव आहे coronary sulcus or it is called atrioventricular groove or it is called coronary sulcus. But the question will ask the objective type of question. The atria and ventricles are divided by anterior interventricular groove, posterior interventricular groove, coronary sulcus, or none of these. So the answer is coronary sulcus. So keep in mind who is divided. The partition between the atria and ventricles is nothing but it is a coronary sulcus or it is also called atrioventricular. atria आणि ventricular याच्यामध्ये असलेली ग्रूव त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड atrioventricular sulcus. मध्ये जर लेक्चर बंद पडलं तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हे पडू शकते बंद, कारण थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, थोडं लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्यानंतर जे आहे की दोन व्हेंट्रिकल्स तुम्हाला माहिती आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकल. दीज लेफ्ट अँड राईट व्हेंट्रिकल अँटेरियरली म्हणजे पुढल्या बाजूने जर बघितलं तर अँटेरियर इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह आहे आणि मागल्या बाजूने, कारण हार्ट आपल्याला फक्त पुढल्या बाजूने दिसतंय. तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर हार्ट कसं दिसतंय, हे समोरून दिसतंय. मीन्स दिस इज द अँटेरियर ग्रूव्ह. दिस इज द अँटेरियर बिटवीन द इंटरव्हेंट्रिकल. इंटर म्हणजे दोन व्हेंट्रिकलच्या मधली ग्रूव्ह आहे, पण इट इज फ्रॉम द दिस साइड, बट बॅक साइड वी कॅनॉट सी हिअर. सो बॅक साइडला कोण आहे तर पोस्टेरियर इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह आहे. मीन्स हे दोन्हीचा शब्द सेमच आहे, फक्त हा शब्द वेगळा आहे. अँटेरियरली अँड
posteriorly. So these coronary arteries, supply the oxygenated blood toward the heart, while the coronary veins and artery, the veins are collected deoxygenated blood. So the junction of these veins, coronary veins, the joining the ठिकाणी, this is called coronary sinus. Means that heart is pumping the blood toward the body. सगळ्या बॉडीला ब्लड काय करते, पंपिंग करायचं काम हार्ट करते, पण स्वतः हार्ट साठी जे ब्लड लागतं त्या ब्लड जे वाहतात त्याला करोनरी वेन्स आणि करोनरी आर्टरी असं म्हणतात. सो यू कॅन सी द करोनरी sulcus is there, 1 2 3 4 is there. So one is the right coronary artery which also carry the oxygenated blood. Then small cardiac vein is there, cardiac veins which are subveins. Coronary sinus is there. Third number la इथे दिसते coronary sinus, which is the junction between the two arteries and vein. The circumflex artery is there. So these are the coronary sulcus is there. All the deoxygenated blood is come toward or it is received in right atrium. The right atrium is the chamber of receiving the deoxygenated blood from the body as well as from this coronary junction or from the coronary artery or from the coronary vein. म्हणजे रक्ताला जो पुरवठा केला जातो तो पुरवठा कुणामार्फत केला जातो, ह्या करोनरी आर्टरी आणि वेन मध्ये. तर तुमच्या लक्षात आलं करोनरी सल्कस, त्यानंतर ज्या आर्टरी व्हेंट्रिक्युलर ग्रू आहेत अँटेरियरली पोस्टेरियरली, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. पुन्हा दुसऱ्यांदा मी तेवढ्याच डिटेल तुम्हाला शिकवत आहे, तेव्हा कीप इन माइंड व्हॉट अबाउट इट. सो दीज आर द करोनरी वेन्स, यू कॅन सी द करोनरी आर्टरी. परत मी दुसऱ्यांदा सांगत आहे, कितव्यांदा, दुसऱ्यांदा. So this is the interventricular circus, this is the atrioventricular circus which is discussed now. आताच आपण डिस्कस केलं. You know that you can see here in front of you the coronary veins receive deoxygenated blood from the tissues of heart. You know which tissue is for the heart? Just we can now just right now we discuss about that epicardium, myocardium, endocardium. So the myocardium is a contracting main unit, or it is a main cardiac muscle, so that receive the blood, deoxygenated blood from that tissue and supply the oxygenated blood that particular tissue. So this is about the sulci of the heart. Sulci means it is the junctions of the heart. Okay, so keep in mind about the sulci of heart. So you know that just explaining about it is not in our book. So this is the right ventricle. You can see the right atrium. The right atrium is larger in size. This is because it's the largest chamber and this is the smallest chamber. So the left larger than the left atrium. From right ventricle arises, right ventricle मधून काय pulmonary trunk arises होते आणि left ventricle मधून काय arises होते, the systemic aorta arises. The pulmonary trunk and systemic aorta are connected by ligamentum arteriosum that represent the remnant ducts of the arterios in the fetus. आपण ते पुढे पाहणारच आहोत की हे दोन ज्याला कनेक्ट आहेत एकमेकाला त्याला म्हणतात लिगामेंटम आर्टेरियोसम. तो लिगामेंटम आर्टेरियोसम आपण हे पुढे पाहणार आहोत. सो यू कॅन सी हिअर अबाउट द दिस इज द सिस्टेमिक आरोटा आणि पल्मोनरी सर्किट. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं हे निळ्या रंगाचं दिसतंय ते